मनोहर जोशी, एकनाथ शिंदे आणि अशोक चव्हाण राज्याच्या राजकारणातली तीन मोठी नावं. या तिघांमध्ये दोन गोष्टी कॉमन आहेत. पहिली गोष्ट, तिघांनीही महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे या तिघांचाही आयुष्याला कलाटणी देणाऱ्या प्रसंगी एका व्यक्तीशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध आला. कुणी या व्यक्तीला राजकीय रणनीतिकार म्हणतं, तर कुणी मास्टरमाइंड. ही व्यक्ती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची खास, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही खास आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही खास. या व्यक्तीचं नाव आशिष कुलकर्णी. याआधी तुम्ही वेगवेगळ्या कारणांसाठी किंवा राजकीय भूकंपांवेळी आशिष कुलकर्णींचं नाव ऐकलं असेल, पण सध्या त्यांचं नाव चर्चेत आहे अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशामुळे. अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करतील अशा चर्चा बऱ्याच महिन्यांपासून सुरू होत्या. अखेर फेब्रुवारीमध्ये तो प्रवेश झाला. प्रवेशानंतर दुसऱ्याच दिवशी अशोक चव्हाण यांचं नाव राज्यसभेसाठी घोषित झालं. हा प्रवेश घडवून आणण्यात आशिष कुलकर्णींनी महत्वाची भूमिका बजावली होती, अशा बातम्या सध्या येत आहेत. पण एकनाथ शिंदे आणि अशोक चव्हाण अशा बड्या नेत्यांचं सूत भाजपशी जुळवून देणारे आशिष कुलकर्णी आहेत कोण? बंड, पक्षप्रवेश यात त्यांचा रोल काय होता? त्यांचा अगदी बाळासाहेब ठाकरेंपासूनचा इतिहास पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू. सुरुवात करू आशिष कुलकर्णी आहेत कोण या प्रश्नापासून. आशिष कुलकर्णी हे मूळचे शिवसैनिक. इतर शिवसैनिकांपेक्षा प्रचंड संयमी, शांत, पण तरीही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे खास. 1999 मध्ये मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी बाळासाहेबांच्या आदेशावरून राजीनामा दिला. तेव्हा जोशी सरांना राजीनामा द्या असं सांगणारं पत्र बाळासाहेबांनी पाठवलेलं. या पत्राचा मसुदा सुभाष देसाईंसोबत बसून आशिष कुलकर्णी यांनी लिहिला होता. सेनेच्या मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याचं पत्र लिहिण्यापर्यंत आशिष कुलकर्णींचं शिवसेनेत प्रस्थ होतं. त्यांचे राज ठाकरे आणि नारायण राणे या दोन्ही नेत्यांशी चांगले संबंध होते. उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आणि पुढे ते काँग्रेसमध्ये गेले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी म्हणून त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाणांसोबत काम केलं. त्यानंतर 2009 मध्ये त्यांना दिल्लीतून बोलावण्यात आलं. नव्यानंच स्थापन करण्यात आलेल्या काँग्रेस कोऑर्डिनेशन सेंटर या काँग्रेसच्या वॉर रूमचे ते सदस्य झाले. काँग्रेसच्या निवडणूक नियोजन आणि व्यवस्थापन कमिटीमध्ये त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. दिग्विजय सिंह यांचे रणनीतिकार म्हणून काम केलं. ज्या 6 मतदारसंघांची जबाबदारी मिळाली त्या 6ही ठिकाणी काँग्रेसनं बाजी मारली. अहमद पटेल यांच्यासोबतही काम केलं. गांधी कुटुंबाच्या जवळचे म्हणून त्यांचं नाव घेतलं जायचं. पण 2017 मध्ये आशिष कुलकर्णींनी काँग्रेस सोडली. पक्ष सोडताना एक पत्र लिहिलं ज्यात राहुल गांधींच्या कामकाज करण्यावर टीका केली. तेव्हा काँग्रेस प्रवक्ते अजय माकन यांनी आशिष कुलकर्णी कोण आहेत, तुम्ही त्यांना ऑल इंडिया काँग्रेस कमिटीमध्ये कधी पाहिलंय का, असं वक्तव्य केलं होतं. तेव्हा आशिष कुलकर्णींनी त्यावर काहीही प्रतिक्रिया दिली नाही. ते भाजपमध्ये गेले. सध्याही ते भाजपमध्ये आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाचे मुख्य समन्वयक म्हणून त्यांच्यावर जबाबदारी आहे. सुरुवातीला ते भाजप आणि शिंदेची शिवसेना यातल्या समन्वयाचं काम पाहायचे, तर सध्या या दोन पक्षांसोबतच अजित पवार गटाच्या समन्वयाची जबाबदारी ही त्यांच्याकडेच आहे. पण हे सगळं झालं पडद्यापुढचं, आपल्याला दिसणारं आणि सहजपणे बातम्यांमध्ये येणारं. पण पडद्यामागून आशिष कुलकर्णी कसे गेम चेंजर ठरतात ते 3 घटनांमधून पाहूयात. पहिली घटना 2022 सालच्या राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुका. राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचा विजय सोपा मानला जात होता. त्यामुळं भाजप पुढं मोठं आव्हान होतं. त्यात भाजपनं धनंजय महाडिकांना रिंगणात उतरवलेलं. प्रश्न प्रतिष्ठेचा आणि कोल्हापूर सारख्या भागावर होल्ड बसवण्याचा होता. धनंजय महाडिकांना जिंकवण्याची जबाबदारी आशिष कुलकर्णींना मिळाली. तेव्हा त्यांनी एक प्लॅन आखला ज्यामुळं महाडिकांना मिळणाऱ्या मतांचं मूल्य वाढणार होतं. हा प्लॅन फक्त फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनाच माहित होता. कुलकर्णींचा प्लॅन यशस्वी ठरला आणि भाजपनं राज्यसभेची सीट निवडून आणली. काही दिवसातच विधान परिषद निवडणुका झाल्या. तिथेही महाविकास आघाडीची सरशी होईल असं बोललं गेलं, पण तिथेही भाजपनं बाजी मारली. आशिष कुलकर्णींच्या प्लॅननं पुन्हा एकदा पक्षाची बाजू मजबूत केली. दुसरी घटना एकनाथ शिंदेंचं बंड. विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच बातमी आली एकनाथ शिंदे सुरतमध्ये. हळूहळू त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांचा आकडा 39 वर पोहोचला. शिंदेंनी नाराज आमदार कसे हेरले, या सगळ्यांचं प्लॅनिंग करताना त्यांना मदत कोणी केली, हे प्रश्न जेव्हा उपस्थित झाले तेव्हाही आशिष कुलकर्णी हेच उत्तर आलं. कुठले आमदार आपल्यासोबत येतील याची फिल्डिंग शिंदेंना लावून देण्यात आशिष कुलकर्णींचा महत्वाचा रोल होता असं सांगण्यात येतं. ते स्वतः बंडखोर आमदारांच्या सोबत गेले. कायदेशीर बाजू भक्कम होईपर्यंत तिथंच थांबले.
वकिलांची फौज, कागदपत्रांचे गठ्ठे अशी सगळी ताकद लावली. कायदेशीर बाजू भक्कम झाली आणि मग शिंदे गट महाराष्ट्रात येऊन भाजप सोबत सत्तेत विराजमान झाला. पुढे जेव्हा सत्ता संघर्षाचा वाद सुप्रीम कोर्ट आणि विधानसभा अध्यक्षांपुढे आला तेव्हा कायदेशीर माहिती, कागदपत्र आशिष कुलकर्णींनीच दिली आणि दोन्हीकडे निकाल एकनाथ शिंदेच्या बाजूने लागला. आशिष कुलकर्णी पुन्हा एकदा मास्टर माइंड ठरले. तिसरी घटना म्हणजे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा भाजप प्रवेश. सप्टेंबर 2022 मध्ये गणेशोत्सवादरम्यान एक बातमी आली होती. काँग्रेस नेते अशोक चव्हाण आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट. ही भेट झालेली आशिष कुलकर्णींच्या घरी. या भेटीबद्दल अशोक चव्हाण म्हणाले होते की आशिष कुलकर्णींच्या घरी आम्ही फक्त उभ्या उभ्या भेटलो, आमच्यात कोणतीच राजकीय चर्चा झाली नाही. तर फडणवीस म्हणाले आमची भेट झाली नाही, मी गणपतीच्या दर्शनासाठी पोहोचलो तेव्हा अशोक चव्हाण निघाले होते. चव्हाण म्हणत होते भेट झाली, फडणवीस म्हणत होते भेटलो नाही. साहजिकच अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार का, शिवसेनेप्रमाणे काँग्रेस फुटणार का या चर्चा झाल्या. पण तेव्हा तसं काही घडलं नाही. मागच्या आठवड्यात मात्र अशोक चव्हाणांनी काँग्रेस सोडत भाजपमध्ये प्रवेश केला. 1.5 वर्षांपासून सुरू असलेल्या चर्चा खऱ्या ठरल्या. मग राजकीय वर्तुळातून अशोक चव्हाण शिवसेना फुटल्यावरच काँग्रेस सोडून जाणार होते अशी विधानं यायला लागली. तसं असेल तर मग अशोक चव्हाणांनी एवढा वेळ का लावला आणि आत्ताच त्यांचा प्रवेश का झाला? तर याचंही उत्तर आशिष कुलकर्णी असंच आहे. चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांची आशिष कुलकर्णींच्या निवासस्थानी एक बैठक झाली. तिथे चव्हाण यांचा प्रवेश आणि त्यानंतर त्यांची भाजपमधली भूमिका यात खलबत झाली आणि फडणवीसांच्या उपस्थितीत अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशाला आकार मिळाला. या सगळ्यात अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांच्या सोबत काम केलेले आशिष कुलकर्णीच मास्टरमाइंड ठरले. थोडक्यात आमदार खासदार सोडा, साध्या नगरसेवक पदावरही नसलेल्या आशिष कुलकर्णींनी पडद्यामागे राहून एका मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याचा मसुदा लिहिला. एका नेत्याला मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचवण्यात मोलाची भूमिका बजावली आणि एका माजी मुख्यमंत्र्याचा पक्षप्रवेशही घडवून आणला. त्यातही सध्या भाजप आणि मनसे युतीच्या चर्चा सुरू आहेत. दोन्हीकडच्या नेत्यांच्या भेटीही वाढल्या आहेत आणि अशा वेळीही मध्यस्थ म्हणून राज ठाकरेंचे जुने सहकारी आणि निकटवर्तीय म्हणून एक नाव चर्चेत आहे, आशिष कुलकर्णी. या सगळ्या राजकीय घडामोडींबद्दलची तुमची मतं कमेंट करून सांगा आणि राजकीय घडामोडी विस्तारानं जाणून घेण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.